तर हॅलो भावा, आपली गाडी पुण्याला भरलेली आणि आपली छोटीशी फॅमिली, ही 2 नंबरची मुलगी आणि हा 3 नंबरचा मुलगा आहे भावानो. काय विषय ना भावानो, निकाल लागल्यानंतर जरा घरातल्यांना सोडायचं होतं आपल्याला पाहुण्यांपाशी साताऱ्यात. तर आलो, पंपावर टाकी बिकी केली फुल. आता म्हटलं चला निघावं. आणि भावानो, पुढं आपली वाट बघत होता आप्पा. तुम्हाला तर माहितच आहे ना आप्पा म्हणजे कोण, विट्याच हो. आता म्हटलं आप्पा ऑर्डर द्यायला लागते तुम्हाला. आप्पाला म्हटलं सांगा काय बी ऑर्डर, मस्तपैकी दाबून खाऊया. आप्पानं अख्खं पुस्तक छान मारलं, पण आप्पाला काय ऑर्डरच काय सांगायचं कळेना. इकडं बघतंय एकदा, तिकडं बघतंय. म्हटलं मागवताय का जायचं. शेवट भावानं मागवलं काहीतरी, गप खाल्लं तोड बांधून. आता म्हटलं चला निघावं. तर भावानं घेतला आपला आप्पाच्या गाडीचा व्हिडिओ. कसा आहे धप्पा, कसा आहे धप्पा, यालाच तर म्हणतात आप्पा. काय बिना सांगता आपला भावानी केला कारभार. काय विषय नाही, समजणे वाले को इशारा काफी आहे. तर भावाचा व्हिडिओ काढून झाल्यानंतर पुढं येतोय तर काय लागलं हायवेला वरती ट्रॉफिक. पडदिशी खाली सर्व्हिस रोडला वडली. म्हटलं ट्रॅफिक मध्ये फसाय नको. काय झालेलं वरती काय माहित. काय आम्ही विचारपूस पण केली ना. आपल्याला जरा गडबड होती, म्हटलं चला आता निघाव. मग काय आलो पडल्या दारात, सकाळी गाडी बिडी घेतली खाली करून. आता आपल्याला भिंगरी आपटत जायचं होतं कराडला. त्यामुळे काही लय विचार केला नाही रिटर्नच्या भाड्याचं. म्हटलं चला जाऊ, भरायचे आपल्याला. जाताना आपला पुन्हा बिना पटापट पास केला. आणि जरा ट्रॉफिक लागलेलंच, कारण की शनिवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस होता. आणि डायरेक्ट आलो आणेवाडी टोल नाका पास केल्यानंतर पुढं आपल्याला येऊ भाऊ बंद गाठ पडलेली सातारची. ह्यांच्याबरोबर गाठबीट घेतली, गाडी बिडी चांगली आवडली त्यांना, फोटो बिटो व्हिडिओ काढून घेतला. आणि पुढं आलो कराडच्या मागं आलो. ही काय रोजच्या प्रमाणे आपल्याला ट्रॅफिक लागलेलं. तर भावांनो आपल्याला येऊन परत गाडी लोड करायची होती. तर भावांनो, व्हिडिओ आवडल्यास फॉलो जरूर करा. धन्यवाद भावांनो.